ग्रँड फिनाले तो देखील आपण पाहिलं तर सुरू होते. याच साठी केलं होतं अट्टास शेवटच्या 20 गोडावा आणि शेवटच्या सामन्याला होते सुरुवात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. मेगा फायनल होते सुरुवात. चला खेळूया. पहिला चेंडू मैदानी पाहावे आणि पहिला चेंडू खेळलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं खातं मैदान उघडलं जाते. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपण पाहतो सलामीला आघाडीला कमल आणि चेतन डोंगरे ही जोडी देखील आपण पाहतो बॅटिंग साठी मैदान उतरते. तर पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज विकास येत आहेत. एक चेंडू आणि एक धाव. सामना देखील आपण पाहिलं तर इथे 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना. मेगा फायनलची लढत ग्रँड फिनाले तो इथे मैदानी बघायला मिळते. आघाडीचे बॅटर मैदानी उतरलेत. फुल टॉस चेंडूचा ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं तर चेंडू फील्ड केला ते तोपर्यंत काही धावा येत आहेत. नौपल कोत आणि स्कोर कार्ड आकडे देखील इथे बदलत आहेत. 2 धावा देखील बनवल्या जात आहेत. 2 चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकले गेलेत. शांत आणि संयमी बॅटिंग आपण पाहते. एक चांगली सुरुवात देखील आपण पाहिलं तर इथे होताना पाहायला मिळते. ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा ही प्रतियोगिता आपण पाहतो वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट. बाणेर बालेवाडी सूस माळुंगे प्रीमियर लीगचं 4थं पर्व आणि त्यातच काही सर्व म्हणून तर या स्पर्धेचा प्रत्येकाला आहे गर्व. कोरपी चेंडू होता. सरळ बॅटने खेळलाय. स्ट्रेट टू द ग्राउंड. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 8 धावा धावपल होत आहेत. 3 चेंडू इथे मात्र टाकले गेलेत. विकास टू कमल. फुल टॉस चेंडूचा ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. सुदीप पाडळे चेंडू अडवतात, फेकी करतायत. रनआउटची संधी आणि डेंजर एंडला तिथे मात्र पळून पूर्ण केला जात आहेत. 2 धावा. या अगोदरची वुमेनची आपण महिलांची सेमी फायनलची मॅच पाहिलेली आहे. त्यातील फायटर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द मॅच किताब आपण या ठिकाणी देते. प्लेअर ऑफ द मॅच विजय त्रिपाठी ठरतात प्लेअर ऑफ द मॅच किताबाच्या मानकरी. फायटर कोण आहे? भारती पाटील. भारती पाटील आणि भारती पाटील ठरतील फायटर ऑफ द मॅच किताबाच्या मानकरी. त्या दोन्ही वुमेन्सला विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला सन्मानित केला जाते. प्लेअर ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच सेमी फायनल क्रमांक 2 चा तो मात्र तिथे देऊन सन्मानित केला जाते. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकला गेलाय. डॉटबॉल येते. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहते. चेंडू टाकताना अगदी प्रचंड शांतता आपण पाहिलं तर मैदान ती पाहायला मिळते. अगदी टाचणी पडली तरी आवाज यायचा नाही. इतकी भयानक शांतता या मैदान ती पसरलेली आहे. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर उसळतोय. विकेट किपरच्या हातात देतोय तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे केलाय. पहिलं षटक संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोता आणि स्कोर कार्ड ती बनवल्या गेलात. 10 धावा त्या मात्र धावपल कोता आहेत. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपलं जाते. पहिलं षटक संपले. 10 धावा धावपल होत आहेत. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे BBCM चं 4थं पर्व आवडलं असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. 10 धावा धावपल होत आहेत. पहिलं षटक संपलं आणि मेगा फायनल आपण पाहतोय. ग्रँड फिनाले अंतिम सामना. कोण बनेल विजेता, कोण ठरेल उपविजेता. यावेळीच्या चेंडूचा कव्हरला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चुकी करतायत. चुकीला माफी नाही. बॅकअपचं क्षेत्ररक्षक येईल आणि तोपर्यंत चेंडू मात्र जाईल जमिनीच्या समांतर सीमा रेषा पार. चौकार.
14 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 इथे मैदान ते सुरू आहे. डेड बॉल देखील आपण पाहिलं तर इथे कळत आहेत. अंपायर्स मृत चेंडू मैदान ते घोषित करतायत. 14 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 इथे मैदान ते टाकला ते. यावेळीचा चेंडूचा डिफेन्स केलाय, सन्मान दिलाय. चेंडू आपण पाहिलं तर बॅक टू बॉलर केलाय. एक डॉट बॉल येते, एक निर्धाव चेंडू देखील मैदान ते केला ते. दुसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 14 धावा धावपल होत आहेत. प्रयत्न करावा लागतील आज दोनही टीमला. प्रत्येक जण जिंकायला आलाय, प्रत्येकाला जिंकायचे, प्रत्येकाला चॅम्पियन बनायचे. परंतु कोण बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन? पी चेंडूता विकेट किपर कडे ते प्रचंड वेगाने टाकलाय. अचूकता आपण पाहिलं तर गोलंदाज स्नेहित कुमार कडनं आपण पाहते. सेमी फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकवला होता. जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी स्नेहित कुमारने केली होती आणि तो देखील इथे गोलंदाजीतून कमबॅक करतोय. पुनरागमन वापसी करताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडू ते एक चौकार आलाय, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. धावपल कोती बनवला जात आहे. 14 धावा. चेतन डोंगरे बॅटिंग करतायत कमलच्या सोबतीला. कमल 5 चेंडू 9, चेतन 4 चेंडू 5. यावेळीचा चेंडूचा टप्पा पर्यंत थोडासा खाली राहतो. डिफेन्स केलाय, सन्मान दिला आणि तोपर्यंत स्ट्राईक रोटेट करतायत. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोती बनवलं जात आहेत. 15 धावा, 15 रन, लॉस ऑफ 0 विकेट. एकही विकेट न गमावता या जोडीनं आपण पाहिलं तर सेमी फायनल मध्ये विजय मिळवला आणि त्यानंतर संघ इथे मैदान ते खेळते मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहते. चांदेरे कुटुंबाला जेवढे देवत तेवढे धन्यवाद कमी आहे. त्यांच्या आयोजनाला आणि नियोजनाला हॅट्स ऑफ आहे, सॅल्यूट आहे. कारण का ते भव्यता आणि दिव्यता या स्पर्धेची आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. यावेळीचा चेंडूचा कव्हर ड्राईव्ह कमलच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. कमलची बॅटिंग आवडत असेल तर एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. 19 धावा धावपल कोती. जबरदस्त मॅग्निफिसंट बॅटिंग करतोय कमल. यावेळीचा चेंडूचा बॅक धावपलक इथे आपण पाहिलं तर स्कोर कार्ड ते बनवले जातात. 20 धावा, 2 षटके संपली गेलीत. 20 रन 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा. अंपायर सरांना विनंती, कमिटीने सूचना केलेली आहे, मॅच थांबवायला सांगितलेलं आहे. ओमकार दादा संपर्क. 2 षटके संपलेले आहेत. अंपायर सर संपर्क करा. सर बोलवले का? ओव्हर झाली आहे. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सिद्धू पाजी. एकदा जोरात टाळ्याचा वाद. सर्वांचे लाडके डान्सिंग अंपायर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 षटके संपलीत आणि धावपल कोती बनवले गेलात. 20 धावा. डान्सिंग अंपायरचा चलवा देखील आपण पाहणार आहोत. सिद्धू पाची येतात मैदानावरती. ज्यांच्या अदाकारीवरती दुनिया फिदा आहे ते इथे आपण पाहतो. मुख्य अंपायर डान्सिंग अंपायर सिद्धू पाची. षटक क्रमांक 3 सुरू होते. गोलंदाज मंगेश केकरे. यावेळीचा चेंडूचा पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवतात, फेकी करतात. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोती बनवला जात आहेत. 21 धावा. तिसरे षटक देखील इथे मैदान ते सुरू आहे. कमबॅक करावं लागेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहतोय गंगा अॅक्रोपॉलिस टीमच्या विरुद्ध इथे आपल्याला पाहायला मिळते टीम सारथी. 1-2 विकेट मिळावं लागतील. डॉट बॉल मैदान ते करावं लागतील. कारण का पहिल्या विकेटसाठी प्रचंड मोठी पार्टनरशिप इथे इनिंगला बिल्डअप करते.
यावेळचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते आणि धावफलक होते इथे बनवलं जात आहेत 22 रन. 22 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. 2.2 षटक आतापर्यंत कंप्लीट होत आहेत. प्रेक्षकांची प्रचंड तुडुंब तोबा गर्दी या स्पर्धेच्या एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाते चौथ्या पर्वाला. यावेळीचा चेंडू होता, कमल पाची ऑन फायर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. डान्स आवडला असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा गजर. यावेळचा चेंडू होता इथे बॅकवर्ड पॉइंटला खेळलाय. 38 सर्कल मध्ये फील्ड केला तो, तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक कोती बनवले जात आहेत. 29वा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. चेतन डोंगरे आणि कमल पाची बॅटिंग करतायत. षटक क्रमांक 3 गोलंदाज मंगेश केकरे. यावेळचा चेंडूचा फटका खेळलाय. बॅक टू बॉलर आपण पाहते. डीप लॉंगअपला चेंडू जाते. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडेसे पंबल होत आहेत, चुका होत आहेत आणि तोपर्यंत पडून पूर्ण केला आहे 2 धावा. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावे देखील आपण होताना पाहतोय. 31वा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. BBSM प्रीमियर लीगचं 4थं पर्व आपण पाहतोय. टोटल 186 टीम या स्पर्धेत आपल्याला पार्टिसिपेट होताना पाहायला मिळालं. 128 पुरुष संघ आपण पाहिले, 58 महिला संघ आपण पाहिले. यावेळचा चेंडू होता, डीप कव्हरला खेळला आहे. चांगला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवताना चुका होत आहेत. तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावफलक होता आणि स्कोर कार्ड होती. आकडे बदलत आहेत. 3 षटक देखील आपण पाहिले तर संपतायत. 33वा धावफलक होत आहेत. गंगा अॅग्रोपॉलिस संघ आपण पाहिले तर प्रथमतः बॅटिंग करतोय. टीम सारथीच्या विरुद्ध तो संघ आपण पाहिलं तर इथे धावफलक होती. प्रचंड मोठं टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न करतोय. छोटस ड्रिंक ब्रेक होते. खेळाडूंसाठी आपण पाहिलं तर काही चलपानासाठी कालावधी दिला तो, तोपर्यंत जाव्यात. ऑडिओ कडे ऐकूया DJ मोनिस यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर इथे संपन्न झालाय. 33वा धावफलक होत आहे. एकही विकेट आपण पाहिलं तर इथे आतापर्यंत गमवलं नाही. स्क्रीनवरती देखील आपण प्रेक्षकांना एन्जॉय करताना पाहिलं. काही दृश्य देखील आपण या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेची इथे आपण पाहिलेलं आहे. 33वा धावफलक होत आहे. 3 षटक कंप्लीट होत आहेत. 4थ्या षटकाला होते सुरुवात. 4थं षटक करण्यासाठी गोलंदाज येत आहेत नरेंद्र शर्मा. बॅटिंग साठी आपण पाहतोय कमल पाची, चेतन डोंगरे पहिल्या विकेट साठी भागीदारी करतायत. चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. एकही विकेट न गमावता धावफलक 33वा. गोलंदाजीचा मार्क होते नरेंद्र. 4थ्या षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू होता आणि कमल पाजीच्या बॅटचं टॉप एज. चेंडू मात्र लॉंग स्टॉप, सीमा रेषा पार. तेरी मैं जागर रोक न पावा अखियां विचों गम दिया बरसाता तू. तारे गिन गिन तेरी मैं जागर रोक न पावा
ਵਾ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਓ ਇਸ਼ਕ ਤੇਰਾ 37वा धावफलक होत आहे. 4थं षटक सुरू आहे. यावेळीचा चेंडू खेळलाय कमल पाचीच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषा पार. षटकार. दोन्ही पंचांचा डान्स आवडला असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. इट्स अ जेपी पॅनल. भारतभर चर्चा या पॅनलची. तो पॅनल आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. जेपी पॅनल सिद्धू पाचे आणि अभय सर. फुल टॉस चेंडू दिशा दिली. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूकडे येतात. पाठला करतात. चेंडूला अडवतात. फेकी करतील तोपर्यंत काही धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक होती आकडलत आहेत. 45वा धावफलक होती. षटक क्रमांक 4. 4थं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूत एक चौकार, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर 2 धावा. 3 चेंडूत आल्यात 12 धावा. धावफलक होती बनवल्या गेल्यात 45 धावा. अखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. ते टप्पा पडला त्याची विकेट किपरकडे होती. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील इथे देखील होती. जबरदस्त गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपण पाहते. संकट तुम्हाला अडवत नाही तर संकट तुमची उंची वाढवतात. अनेक संकट आली दोन्ही टीम वरती, परंतु प्रत्येक संकटावरती मात करत हे दोनही अपराजित योद्धे या मॅच मध्ये एकमेकांच्या समोर आमने सामने आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप पॉइंटला अडवतायत. चेंडू फेकी करतायत. दुसऱ्या धावेला केले पलायन आणि पाहता पाहता पळून पूर्ण केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होती बनवल्या गेल्यात 47वा. 4थ्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. धावफलक 47. 47 रन. शेवटचा एक चेंडू या षटकातील बाकी आहे. 47वा धावफलक होत आहेत. फुल टॉस चेंडूचा ड्राईव्ह केलाय. डीप कव्हरला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवेल. फेकी करेल तोपर्यंत पळून पूर्ण केलात. 2 धावा अगदी रमत गमत पळून पूर्ण करतायत चेतन डोंगरे आणि कमल पाची. यांचे रनिंग आवडलं असेल तर एकदा टाळा वाजवा. 4 षटक कंप्लीट होत आहेत आणि धावफलक बनवले जात आहेत. एकही विकेट न गमावता गंगा ॲग्रोपॉलिस संघ बनवते 49 धावा. 49 रन. चार षटके संपली. 49वा धावफलक होत आहेत. प्रेक्षकांनी तुडुंब सगळ्या प्रेक्षक गॅलरी भरून गेल्यात. प्रेक्षकांनी आपण पाहिलं तर आज प्रचंड तुडुंब तोफा गर्दी या मैदानात आपण पाहिलं तर इथे केलेलं आहेत. 49वा धावफलकावर 4 षटके संपलीत तर षटकाला होते सुरुवात. 5वं षटक. स्नेहित कुमार येत आहेत. गोलंदाजीची मार्क होती. यावेळीचा चेंडूचा फटका खेळला. बॅटचे टॉप एज. क्षेत्ररक्षक घेत आहेत. चेंडूची वाट पाहतायत. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू अडवला जातोय तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या आहेत. टीमचं अर्धशतक पूर्ण होतं. एकदा जोरात टाळ्या वाजवा. गंगा ॲग्रोपॉलिस संघ बनवतोय 50वा 50 ऑफ.
या वेळेचा चेंडू होता, विकेट किपरचा प्रयत्न चांगला होता, चांगले एफर्ट्स आपण पाहते, परंतु तिथे चेंडू हातातून सटकतो, निसटते आणि तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकोती बनवले जात आहेत. 51 धावा, 5वें षटक मैदान ते सुरू आहेत. कमल पाची बॅटिंग करतायत, 17 चेंडू 39. चेतन डोंगरे बॅटिंग करतायत, 9 चेंडू आणि 12 धावा. स्नेहित कुमार गोलंदाजी करतायत. वैयक्तिक दुसरे षटक तर संघासाठी 5वें षटक. या वेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे केलाय. पंच काहीतरी वेगळा इशारा करतायत आणि कळवतायत इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे कळवलं जाते. एक अतिरिक्त अवांतर धावे येते. बटरफ्लायचा इशारा आपण पाहिलाय, अगदी फुलपाखरा सारखा व्हाईट बॉल तो इथे मात्र कळवत आहेत. या वेळेचा चेंडू होता, समोर खेळलाय, डीप लॉंगॉनला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, अडवतोय, चेंडू फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. 53 धावा धावफलक होत आहेत. 5वें षटक सुरू आहे आणि शेवटचे 3 चेंडू इथे आपण पाहिलं तर 5व्या षटकातील बाकी आहे. 53 धावा धावफलक होत आहेत. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहते, अंतिम 16 आपण पाहते. कोण होणार विजेता, कोण ठरणार उपविजेता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपर कडे येते. एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदान केला जाते. टॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येत आहेत, काही निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. स्नेहित कुमार यांचं कौतुक करावं लागेल. 10 चेंडू टाकले, 14 धावा खर्च केलात, 53 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. या वेळेचा चेंडू खेळलाय, कमल पाची ऑन फायर. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. प्रेक्षकांनी जर मैदानाच्या बाहेर चेल टिपला तर प्रेक्षकांना देखील आकर्षक गिफ्ट आहे. आदरणीय समीर दादा बाबूराव चांदेरे साहेबांच्या वतीनं आकर्षक गिफ्ट देऊन आपण सन्मानित करतोय. प्रेक्षकांसाठी देखील भरघोस बक्षीस आहेत. या वेळेचा चेंडू होता, तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः गोलंदाज चेंडूवरती येत आहेत, अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत पळून पूर्ण केला. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 5 षटक होत आहेत कंप्लीट आणि बनवल्या जात आहेत. गंगा ॲक्रोपॉलिस टीम 59 धावा. 59 धावा धावफलक होत आहेत. 5 षटक देखील आपण पाहिले तर इथे टाकले जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होताना पाहायला मिळेल. सगळे क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आपण पाहिलं तर प्रचंड तुडुंब तोबा गर्दी करताना आपण पाहते. भारतरत्न स्वर्गीय लता दिदी मंगेशकर क्रीडांगण आपण पाहिलं तर तुडुंब भरले आणि प्रेक्षकांना विनंती केला ते पुन्हा एकदा BBSM प्रीमियर लीगचं 4थं पर्व आवडलं असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. या संपूर्ण सक्सेसफुल टुर्नामेंटसाठी, या भव्य दिव्य आयोजनासाठी आणि नियोजनासाठी आपण पाहिलं तर प्रेक्षक करतायत टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा गजर. मंगेश केकरे येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती, शेवटचे षटक करतील. अंतिम ओव्हर आणि स्लॉगर देखील इथे मैदानात टाकताना पाहायला मिळतील. मुख्य व्यासपीठावरती आपण सगळं ते करंडक पाहू शकाल, मांडीवर देखील आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. 59 धावा. या वेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय सी मारेशीच्या पलीकडे. अक्षय जाधव आणि गिरीश चेरनार यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस येते कमल पाजींसाठी.
यावेळीचा चेंडू होता तो देखील मात्र खेळलाय डीप लॉंगॉनला जाते. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतात, फेकी करतात, तोपर्यंत धाव देखील आपण पाहिलं तर येते. धावपले पुढे जातो, स्कोर कार्ड ते आकडे बदलतायत. 66 धावा धावपल होत आहेत. कमल पाचची बॅटिंग करतायत. 20 चेंडू 45 धावा, नॉट आउट, नाबाद. एक्स्ट्रा बाउन्स होता, चेंडूला फक्त दिशा दिली, अप्पर कट केलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय डीप पॉइंट सीमा पार, चौकार. सत्तर धावा धावपल होत आहेत आणि स्कोर कार्ड ती बनवले गेलात 49 धावा. हा नाचणार नाही. 21 चेंडू आणि विजयास इथे आपण पाहिलं तर कमल पाचींना बनवला 49, टीमची संख्या 70. यावेळीचा चेंडू होता सेल तिथे होऊ शकला नाही, परंतु चेंडू अडवलाय. जबरदस्त एफर्ट्स आपण पाहिलेत. अर्धशतक पूर्ण होतंय कमल पाची, 51 धावा. $72 रन, 72 धावा. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय, चेंडू हवेत, सेल सुटलाय, परंतु एक टप्पा घेत चेंडू अडवलाय. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावपले पुढे जातो आणि स्कोर कार्ड ते बनवलं जात आहेत. 74 धावा, 74 रन, 74 धावा धावपल होत आहेत. शेवटचा एक चेंडू तो मात्र पहिल्या डावातील बाकी आहे. कमल पाची 23 चेंडू 53, चेतन डोंगरे 12 चेंडू 20. यावेळीचा चेंडू होता, फ्लिक केलाय, चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला अडवतात, फेकी करतात, दुसऱ्या धावेला पलायन, रन आउटची संधी आणि तिथे विकेट, रन आउट, धाव बाद. धन्यवाद, धन्यवाद डीजे. पहिल्या डावाचा खेळ, त्यामध्ये स्कोर सांगतो. एक इनिंग डाव देखील संपलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमनं बनवला 75 धावा आणि विजयासाठी बनवायच्या 36 चेंडू 76 धावा. आपण इथे मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान इथे संपन्न करतोय. मी त्यासाठी आपण विनंती करेल की आपण या आणि त्याचबरोबर समीर दादा हे देखील इथे उपस्थित आहेत. आणि आपण इथे काही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. आपल्या या स्पर्धेदरम्यान BDSM पर्व 4 मध्ये सर्वात मोलाचं सहकार्य आणि प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्या संपूर्ण टीम पर्यंत यांच्या माध्यमातून दिली जाते. आणि गेले 4 पर्व ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने किरण दादा, समीर दादा यांच्या बरोबरीने ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी जे मोलाचं सहकार्य केलंय, अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने परीक्षण करत असताना वेळोवेळी किरण दादा आणि समीर दादांना जे सहकार्य केलंय त्याबद्दल ओमकार रणपिसे यांचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने ते संपन्न केला जातोय. जोरदार टाळ्या ओमकार रणपिसे यांच्यासाठी होऊ द्या. छोटा पॅकेज और बडा धमाका. त्यानंतर मी 4ही पंचांना विनंती करेल की आपला देखील सन्मान इथे आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. हेमंतजी शेट्टी, अभय पाटोळे, वैभवजी गुजर आणि सिद्धू पाजी 4ही पंचांना विनंती आहे आपला इथे सन्मान अप्पांच्या आणि दादांच्या शुभार्थे आपण संपन्न करतोय. आकर्षक अशी भेटवस्तू
BDSM ची एक आकर्षक अशी स्पोर्ट्स बॅग देऊन आपण चारही पंचांचा इथे सन्मान करतोय. डान्सिंग अंपायर सिद्धूपाजी, जोरदार टाळ्या सिद्धूपाजी यांच्यासाठी देखील होऊ द्या. इकडून या तुम्ही, टाळ्या कमी पडतायत, हा जोरदार वाजवा. त्यानंतर स्कोरर पंकज भंडारी, आपल्याला देखील विनंती आहे पटकन या, आपला सन्मान इथे केला जाईल. दुसरा डाव सुरू होण्या अगोदर ते आपण हे सन्मान इथे संपन्न करतोय. त्यानंतर लाईव्हची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून युट्यूबद्वारे आपण ही स्पर्धा संपन्न केली आहे ते युट्यूबचे सर्व एम स्पोर्ट्सचे सर्व ओमकार यांना देखील मी विनंती करेल की आपला सन्मान इथे आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. त्यानंतर सलमान शेख ज्यांच्या माध्यमातून ही विद्युत रोषणाई प्रामुख्याने जी केली जाते त्यांचा देखील सन्मान आपण इथे संपन्न करतोय. सलमान भाईंना विनंती असेल, जे पावसामुळे पडलं होतं सकाळी 7ला काम चालू केलं, 5:30ला कंप्लीट करून दिलं. बघा, सलमान भाईंविषयीचा अजून एक कर्तृत्व मी तुमच्या समोर सांगेन की मध्यंतरी जो पाऊस पडला त्यामध्ये लाईटचे पोल खाली पडले गेले, परंतु सकाळी 7 वाजता कामाला केलेली सुरुवात आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्पर्धा संपन्न होण्यासाठी सलमान भाईंनी जे कर्तृत्व केलं, एकदा जोरदार टाळ्या सलमान भाईंसाठी देखील होऊ द्या. असं सहकार्य आणि असंच पाठबळ नेहमीच अपेक्षित आहे. त्यानंतर DJ सूरज, 5 मिनिटं थांबवा मॅच 5 मिनिटं थांबवा. आपण इथे सन्मान संपन्न करतोय. DJ सूरज, आता गाणी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. DJ सूरज त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. त्याचनंतर जी उत्तम अशी जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली ते बारणे मामा यांचा देखील सन्मान आपण इथे करतोय. साजूक तुपातला शिरा आवडलाय का, वाजवा जोरदार टाळ्या. त्यानंतर या स्पर्धेदरम्यान सर्वात महत्वाचं की सकाळी 7 वाजता येऊन रात्री 2:30 ते 3 वाजता हे सर्व उरकल्यानंतर घरचा प्रवेश त्यांनी केलाय ते आपल्या समीर दादांचे खऱ्या अर्थाने फार मोठे सहकारी मी सोमनाथ देशमुख यांना विनंती करेल की आपण लगेच या, कारण या व्यक्तिमत्वाने ग्राउंड बनवण्यापासून ग्राउंड मध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता कोणालाही भासू दिली नाही. एवढं सुंदर मैदान ज्यांच्या माध्यमातून संपन्न करण्यात आलं, सोमनाथ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि बारीक लक्ष, एक सुद्धा खडा दिसत नसेल, तुम्हाला माहिती असेल इथे मैदान नव्हतं, परंतु यांच्या अथक प्रयत्नातून शाबासकीची थाप इथे जी दिली जाते. सोमनाथ देशमुख त्याचबरोबर शंकर मामा आपला देखील सन्मान इथे केला जातोय. या व्यक्तिमत्वाने कुठल्याही प्रकारचा कचरा असू द्या, कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला इथे मैदानामध्ये येत असू द्या, ती अजिबात इथे आपल्याला भासू दिली नाही, त्याबद्दल देखील त्यांचा सन्मान इथे केला जातोय. शंकर मामांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर भारत गायकवाड यांचा देखील सन्मान आपण इथे करतोय. परत आलेत परत, बघा तो आनंद आहे ना तो स्पष्टपणे दिसतोय. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, परंतु जो आदर आहे आपण विषयीचं जे प्रेम आहे ते स्पष्टपणे त्यांच्याकडून दिसून येत आहे. टाळ्या वाजत राहिला पाहिजे, मॅच सुरू होईल. त्यानंतर अजून एक व्यक्तिमत्व चन्नी शाहबादे यांचा देखील सन्मान आपण इथे करतोय. मध्यंतरी सोमनाथ यांच्या बरोबरीने चन्नी यांनी देखील चांगलं कामकाज केलेलं, त्याबद्दल त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पार्किंग लॉट मध्ये जो सर्प निघाला होता ते पकडण्याचं काम देखील यांनी केलंय.
आणि काल ज्या गाड्या चोरीला गेल्या त्या चोरांना पकडण्याचं काम पण केलंय. बाकीचं मी तुम्हाला सांगणार नाही त्यांनी काय काय केलंय. त्यानंतर समालोचक अतिश नरवाल सर. चला अतिश सर आणि त्यांचीच गाडी सापडली. अतिश नरवाल सरांचा देखील आपण इथे सन्मान करतोय. चांगलं असं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि गेले 17 दिवस ते आपल्या बरोबरीने होते. त्याचबरोबरीने उत्तम सावंत, खेडभूषण त्यांचा सन्मान देखील आपण इथे व्यासपीठावरती करतोय. आणि आपण इथे पाहतोय उत्तम सावंत सरांना आणि त्यानंतर आमचे मार्गदर्शक अनुभवी समालोचक पुणे तिथे काय उणे शैलेशजी निवंगुणे सर या आपलं देखील या ठिकाणी सन्मान होईल. एक चांगलं काम संपूर्ण नक्कीच. आणि आमचे महेश सर येस ज्यांच्या माध्यमातून हे मैदान बनवण्यामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या सर्व खेळाडूंना या आकर्षक भेटवस्तू देण्यापर्यंत महेश सरांनी केलेलं काम याची देखील शाबासकीची थाप इथे दिली जाते. मॅचला इथे सुरुवात होईल. दुसरा डाव आणि दुसऱ्या इनिंगला इथे आणि हा या थांबा जरा 2 मिनिटं. विशाल सर या. विशाल यांचा फोटो आता तुम्ही काढायचा ज्यांनी आतापर्यंत फोटो काढलेत. हा तुम्ही तुमचा फोटो सेल्फी मध्ये काढा. कॅमेरा घेऊन फोटो इकडे या. हा आपणचं लक्ष किती बारीक आहे बघा. फोटोग्राफर विशाल सरांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या. एसपी फोटो यांच्या माध्यमातून हा कॅमेरा पण हा दिसला पाहिजे आम्हाला. धन्यवाद. आपल्याला ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचा सर्वांचा सन्मान इथे केला जातोय. मॅचला लगेच आपण सुरुवात करू आणि दुसऱ्या डावामध्ये मी पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून आपल्या सर्वांचं स्वागत करेल. दुसऱ्या डावाला इथे आपण सुरुवात करतोय आणि धावसंख्येचा इथे पाठलाग केला जाईल. हे पण ठेव. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मेडांच्या दिशेने इथे खेळण्यात येतो आणि त्या दरम्यान सिंगल धावसंख्येचा इथे शुभारंभ केला जातोय. मॅच अगदी रोमहर्षक आहे आणि इथे मॅचला दुसऱ्या डावाला आपण इथे सुरुवात करतोय. 75 धावेंचा 76 धावेंचा इथे पाठलाग आहे. पहिल्या चेंडूवरती धावसंख्येचा शुभारंभ तर केला. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने आहेत. हे क्रिकेटचे दर्दी आहेत आणि त्यामुळेच एवढी मोठी गर्दी आहे. आलेल्या तमाम दर्दी रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पुढचा चेंडू इथे देखील शॉर्ट बॉल इथे बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. षटकार. शांत ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है. हवा रुक के चलने लगती है. मौसम कॅच पकडला का प्रेक्षकांमध्ये नाही ना. तुम्ही सांगायचं आम्हाला इथून दिसत नाही. सुटलाय धावसंख्या इथे आपण पाहिली तर 7 धावा होत आहेत. एकही मारा लेकिन सॉलिड मारा. षटकार. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मिडऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. वेळेस नकार. इथे चेंडू निर्धाव. टॉट. काठीकी टक्कर आहे. कोणी हरण्यासाठी आलेला नाहीये. जो विजेता होईल वर्षभर त्या संघाची चर्चा होईल. दुसऱ्या नंबरची चर्चा होत नाही. जिंकणार त्याचीच चर्चा कारण त्यासाठी जास्त खर्च आहे. चर्चेसाठी बघूया पुढचा चेंडू. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. अवांतर धाव
इथे प्रामुख्याने घोषित केली जाते. धावसंख्येत एका धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 8. दोन्ही विजेत्या संघांमध्ये मेगा फायनल मध्ये पडली आहे गाठ. धावसंख्या बिनबाद 8. 76 धावेंचा पाठलाग आहे. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. सुरुवात तर चांगली आहे. पाहूया शेवट कशा पद्धतीने इथे केला जाईल. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. काहीशी चर्चा आहे. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती. विवेक पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती. 1 बाउंस चेंडू जाईल सीमा रेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 4 धावा. चौकार. ते 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आणि सुरुवातीपासूनच दी ब्लॉकबस्टर सिनेमाला इथे सुरुवात झाली आहे. हा चेंडू देखील सुरेखरित्या इथे हाताळला जातोय. पंच इथे कळवतील लेग बाय स्वरूपाची धाव आहे. शरीराचा वेध आणि त्यानंतर प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13. मला वाटतं गेल्या 3 पर्वापेक्षा ना या पर्वामध्ये जास्त प्रेक्षक वर्ग आहे. आज मजा आली आहे. हा पिक्चर सुपर डुपर हिट झालाय, कारण एवढी गर्दी आहे की प्रेक्षकांनी अगदी जे बाल्कनीचं तिकीट काढलं ना ते देखील ब्लॅकने खरेदी केलंय. इतकी गर्दी. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक कुठलाही तिथे तैनात नाहीये. विदाउट लॉस इथे प्रति हल्ला करायला सुरुवात झालेली आहे. 76 धावा बनवायच्या आहेत. पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत आणि आक्रमण इथे सुरू केलं जात आहे. पुढचा चेंडू इथे देखील काय फटका सजवलाय. पुण्याचा लाडका बाप्पा दगडूशेठ बॉलला पाठवले थेट सीमारेषा पार. षटकार. या 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24. 24 रन्स विदाउट लॉस. पुढचा चेंडू इथे देखील टप्प्याचा चेंडू. आता इथे कॅमेरामॅन
मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. चौकार चौकार चौकार. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 28. बॅटर देखील इथे त्याच शैलीमध्ये विकास कामगिरी करतायत झकास. इथे स्ट्राईकला सज्ज आहेत. पुन्हा एकदा बॅट तर वेगात फिरवली आहे परंतु संपर्क इथे होऊ शकत नाहीये. कमलबाजी पुन्हा एकदा इथे कमबॅक करतायत. 28 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 होत्या. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 14 धावा इथे विकास यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. त्याचबरोबर कोण आहे स्नेहित ही जोडी मैदानामध्ये आहे. चांगली कामगिरी आहे. इथे देखील काहीच पदलालित्य डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14ची सरासरी आहे. 28 धावा झाल्यात. आता 24 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 24 बॉल 48. सामन्याचं समीकरण आपल्या समोर आहे. एवढा मोठा जनसमुदाय कोणी जर पैसे देऊन बोलवलं असताना तर आपण मान्य केला असता. परंतु हे सगळे क्रिकेटचे दर्दी आहेत आणि प्रामुख्याने आपल्या सर्व आप्पांचे चाहते आहेत. समीर बाबूराव चांदेरे, त्याचबरोबर किरण दादा, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके आप्पा यांचा सर्व हा समुदाय आहे. हा स्वतःचा आहे. हा हक्काचा आहे. आणि एवढे सर्व प्रेक्षक या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येतात. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दोन्ही गटांसाठी महिला व पुरुष या गटांसाठी 2 लाख रुपयांचं पारितोषिक आहे कॅश. त्याचबरोबर आकर्षक अशा ट्रॉफीज. द्वितीय क्रमांकासाठी 1.5 लाख, तृतीय क्रमांकासाठी 31, त्यानंतर चतुर्थ 90, पाचवा 80, 70, 60, 50, 40, 30 आणि 20 अशी पारितोषिक आहेत. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला चेंडू इथे वेस्ट साईडच्या वरती इथे हाताळला जातो. वाईट. त्याच बरोबरीने गोलंदाजाला काहीशी ताकीद दिली जाते. हा IPLचाच आहे. धावसंख्या इथे आपण पाहतो 29 विदाउट लॉस. पुन्हा एकदा अपरकटचा वापर इथे केला जातोय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचं पतन. पहिला बॅटर झेलवा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. पंचांनी जवळपासचा रस्ता दाखवलाच होता परंतु विकेटवरती ग्रीन कार्पेट आहे. जाणे येण्यासाठी आपण नेहमीच रेड कार्पेटचा इथे वापर करतो परंतु इथे सिग्नल रेड इथे दर्शवला जातो आणि त्यामुळे बॅटर इथे बाद आहेत. पहिल्या विकेटचं पतन. षटकाची सुरुवात अवांतर धावेने झाली परंतु त्यानंतर जे कमबॅक केलं विकेट जी पार्टनरशिप बिल्ड होत होती ती पार्टनरशिप इथे ब्रेक केली आहे. नवीन बॅटर संघाचे संगणक सुदीप पडाळ इथे नवीन बॅटर मैदानामध्ये. ज्याप्रमाणे क्रिकेटचं प्रेम आहे त्याचबरोबरीने शरीर सौष्ठव्य हे देखील आपल्याला त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून पाहायला मिळतं. पहिला चेंडू इथे बॅटवर तुंबराश. लॉंग स्टॉप बाउंड्री जवळपास इथे चेंडू अडवला जाईल. सिंगल वेगात आहे. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. एका धाव्याने सुदीप पडाळ यांनी आपलं खातं उघडलं. सांघिक धावसंख्येमध्ये देखील वाढ. धावसंख्या होते ती 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर इथे बाद आहे. एका बाजूने विकास 8 चेंडूंमध्ये 16 200च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. विकासांची कामगिरी आतापर्यंत झकास आहे. पुन्हा एकदा इथे जोरदार अपील. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. दुसऱ्या विकेटचं पतन. विकास बॅक टू द पॅव्हिलियन.
दोन आघाडीचे बॅटर इथे बाद करण्यामध्ये यश. जयेश याला नावातच जय, आणि जयेश यांनी जे यश प्राप्त केलंय संघासाठी ते पूर्ण नाव झालंय जयेश. जय विरुद्ध यश. पवन पाडाळे यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. सुदीप पाडाळे यांनी लागोपाठचे 30 षटकार जर मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक कॅश दिलं जाईल. नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश. पवन पाडाळे यांच्याकडून नवीन बॅटरी इथे मैदानामध्ये. पुढचा चेंडू इथे फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंच कळवतील इट्स अ वाईट बॉल. दर्शवलं जात आहे चूक झाली आहे आणि चुकीला नसेल माफी. हा अनोखा वाईट आहे. हा विदेशामध्ये पण पाहायला मिळत नाही. हा फक्त BBSMचा वाईट आहे जो पंचांनी कळवलाय. ही अशी कला फक्त इथेच पाहायला मिळते. धावसंख्या 31, 2 बॅटर बाद 31 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. धावसंख्या 31, 21 चेंडू 46 धावांची गरज. नवीन बॅटर आपण पाहतोय संघा स्ट्राईकला मंगेश. इथे देखील काहीसं बदल आहे तिथे, आणि त्यानंतर बॉल जाईल डीप मिड विकेट. सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद. बघा आता ज्या प्रेक्षकांनी चेंडू अडवला तो जर डायरेक्ट पकडला झेल तर तुम्हाला पारितोषिक आहे, पण तो मैदानाच्या बाहेर आतमध्ये येऊन पकडायचा नाही. काही नियम आणि अटी आहेत. हा चेंडू देखील सुरेखरित्या हाताळला जातोय. 1 धाव त्या दरम्यान जेमतेम प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 36 धावा. रामदासजी धनकवडे यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. सुदीप पाडाळे यांनी जर लागोपाठचे 3 षटकार मारले तर 5000 रुपयांचं पारितोषिक. मगाचे 1, आताचे 5, 6000. हा चेंडू देखील वाईट. षटकाची इथे अजूनही काही चेंडू, मला वाटतं 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या होते ती 37 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे 3रं सुरू आहे. 37 धावा जे मैदानामध्ये आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 19 चेंडू आणि 39 धावांची गरज. इथे दांडी गोल. हो गई गलती, हो गई बोल, यहाँ पे हो गई दांडी 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 गोल. डीजे सुदीप पाडाळे यांच्यावरती जे पारितोषिक लावलं ना, मला वाटतं ते ओझं इथे पेलवलं गेलं नाही. आणि होतं म्हणजे तुम्ही कधी बघा 2 मारले 3रा मारला की 1000. तो नेमका डॉट जातो अथवा तो बॅटर बाद होतो. चला लेडीज दोन्ही टीम वुमेन्स फायनल्स दोन्ही टीमला विनंती आहे की आपण डगआउटच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. बरं आता प्रेक्षकांना आणि खेळाडूंना एक महत्वाची इथे सूचना देण्यात येते की मेगा फायनल लेडीजची संपल्यानंतर सर्व प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी डीजे मास्टर आपल्याला एक गाणं वाजवतील. आपल्याला ज्यांना नाचायचंय आपण मैदानामध्ये येऊन नाचू शकता. आता इथे नवीन पारितोषिक आलंय. कुठल्याही बॅटरने लागोपाठचे 3 चौकार जर मारले तर पुन्हा एकदा 5000 रुपयांचं पारितोषिक रामदासजी धनकोडे यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. लागोपाठचे 3 चौकार, षटकार नाहीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती कमल पाजी, वैयक्तिक दुसरं, संघासाठी चौथं, शेवटचे 18 मध्ये 39. जोपर्यंत मंगेश मैदानामध्ये तोपर्यंत संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू शफल होऊन दोन साईडला खेळण्याचा काहीसा वेगळा प्रयत्न, त्या दरम्यान सिंगल. पंच कळवतील इथे लेग बाय स्वरूपाची धाव आहे. टेनिस क्रिकेट जे अत्याधुनिक होत चाललंय त्याच्या मागची कारणं ही आहेत की वेगवेगळे फटके बॅटर नेहमीच सजवतात आणि त्यामध्ये धावा इथे प्राप्त केल्या जातात. प्रामुख्याने कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, स्लॉप हिट, अप्पर कट, स्क्वेअर कट हे प्रमुख फटके आहेत. इथे देखील वा उजव्या यष्टीच्या लगत चेंडू निर्धाव टॉट. स्ट्राईकला आपण पाहतोय नरेंद्र. सध्या संपूर्ण देशभरामध्ये या नावाची चर्चा केली जाते. नरेंद्र, बघूया आता हे नरेंद्र या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे नाव मोठं करतायत. इथे इनसाइड आउट, डीप कव्हर पॉइंट, बॉल जाईल सीमारेषा पार, येतोय 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी महेंद्रजी धनकुडे यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. वा, काय जय्यत तयारी आहे. अशी तयारी पाहिजे. खर्च करायला मागे पुढे बघायचं नाही. आता वाजवतील मग तुम्हाला नाचायला पण संधी मिळेल. हा चेंडू देखील निर्धाव टॉट. 1 चौकारानंतर इथे केलेलं कमबॅक. आता भांगडा इथे वाजलाच जाईल कारण ते वादक इथे मैदानामध्ये आलेले आहेत. राहुल आर्कस या टीमने मला वाटतं इथे ते वादक इथे बोलवलेले आहेत. हा चेंडू देखील इथे निर्धाव डॉट. 42 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता पब्लिकला नाचण्यासाठी इथे गाणी वाजवली जातील. हे कन्फर्म आहे. कन्फर्म आहे. महेंद्र उर्फ दादा धनकोडे यांच्याकडून लागोपाठच्या 3 चौकारासाठी 5,000 आहेत. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. चांगला एफर्ट, परंतु बॉल जाईल सीमारेषा पार, येतोय चौकार, 4 धावा. लागलंय का बघा त्यांना, लागलंय का बघा, लागलंय का बघा. जर लागला असेल तर इथे प्राथमिक उपचार दिला जाईल. आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे, बघा जरा, बघा त्यांच्याकडे. पंच जरा का विचारपूस करा. खेळताना आपण सांगतो की किती मोठी दुखापत असली तरी आपण लक्ष देत नाही, कारण ज्या पद्धतीने त्यांनी तो एफर्ट दिला. पाण्याची बॉटल लगेच आतमध्ये न्या. फर्स्ट एड बॉक्स असेल लगेच आतमध्ये न्या, लगेच. अजिबात वेळ लावू नका. आयोजन कमिटी आपण गेलात तरी चालेल. पाण्याची बॉटल पहिली आतमध्ये न्या, कारण ही दुखापत झालीच असणार आहे. कारण जो एफर्ट दिलाय तो एफर्ट इथे काहीशी दुखापत करणारच होता. खेळाडूंना मी नेहमी सातत्याने ही विनंती करतोच की खेळत असताना थोडस शरीराचं भान असणं फार गरजेचं आहे. लागलं खेळाडू ऑल इज वेल. ओके, तुमचं सिग्नल मिळाल्याशिवाय
पुढे आम्हाला काही काम करता येणार नाही. कोणी असेल तर तिकडून अनाउन्समेंट करायची वरतून याच्यावरून ना ते आधार माहिती ठेवा प्रेझेंटेशनला माऊलीला द्या. इनी ओ मॅच संपल्यानंतर बोलवा, लगेच नका बोलू. अरे हो पण मॅच संपल्याशिवाय मॅच गरम आहे मध्ये नका बोलू, ते गोंधळ होतो मग. हा मॅच झाल्यानंतर बोलू आपण. चला आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. महेंद्र दादा धनकोडे यांच्याकडून पंचांसाठी 1000 रुपये, डान्सिंग अंपायर यांच्यासाठी. आता यापेक्षा चांगलं नाचावं लागेल कारण पंचांना देखील इथे पारितोषिक आलेलं आहे. अब नाच के दिखा. पुढचा चेंडू वा सुरेखरित्या इथे हाताळून दिलाय. शरीर भेदक मारा होता, अंग भेदक मारा, हलक्या हाताने चेंडूला दिशा. त्यानंतर धावसंख्येमध्ये 1 ची वाढ. धावसंख्या होते ती 47. 3 बॅटर बाद आहेत, 47 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय 5वं सुरू आहे. 11 चेंडूंमध्ये 29 धावा बनवायच्यात. स्ट्राईकला असतील ते नरेंद्र, नॉन स्ट्राईकला असतील ते मंगेश. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जयेश, एक यशस्वी गोलंदाज. इथे दांडीगुल, इथे नरेंद्र यांची दांडीगुल. विकेटचं पतन, बॅटर बाद. नाचो, हात ऊपर. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय प्रवीण. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. बघूया कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. संघाला प्रवीण इथे आपण पाहतोय मैदानामध्ये सज्ज होत आहेत. कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. फार मोठी जबाबदारी आहे, इतकी मोठी नाहीये की जी पेलते येणार नाहीये. 10 चेंडूंमध्ये 29 करायच्यात, परंतु प्रतिस्पर्धी गोलंदाज ज्याने आतापर्यंत ज्या 4 विकेट गेल्यात ना, त्या 4च्या विकेट इथे जयेश यांनी प्राप्त केल्यात. बघूया इथे 5 विकेट घेण्याचा विक्रम ते करतील का मेगा फायनल मध्ये. हा इतिहास नोंद होईल. अशा गोष्टी क्वचितच घडतात. कमल पाजी यांनी 50 बनवल्या. पुढचा चेंडू जयेश यांचा. हा चेंडू देखील निर्धाव, डॉट बॉल. अप्रतिम, आग ओकणारी गोलंदाजी आहे. मध्ये एक डायलॉग होता, गेंदबाज के आंखों में अंगारे. स्पष्टपणे दिसत आहेत. आग ओकणारी गोलंदाजी, बॅटरला बॅकफूट ढकलणारी गोलंदाजी. बॅटरला देखील काहीतरी वेगळं करावं लागेल. सहजासहजी हारून चालणार नाही, हार पत्करावी लागणार नाही. तुम्हाला जिंकण्यासाठी लढावं लागेल. हा चेंडू देखील शरीर भेदक आहे. एक धाव वेगात पूर्ण आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. सिंगल सिंगल सिंगल, फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 48. शेवटचे 8 मध्ये 28 धावा करायच्या. हे 2 चेंडू फार महत्वाचे. गोलंदाजी मार्क वरती जयेश, तर स्ट्राईक साठी मंगेश. बघूया कोण कामगिरी करेल. जयेश गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक वरती मंगेश. हृदयाची धडधड 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 इथे वाढत चालली आहे. कशा प्रकारे कामगिरी केली जाईल, कोण कोणावरती होईल भारी आणि कोण मारेल, इथे पहिल्या नंबरची बाजी. कशा प्रकारे होईल कामगिरी. इथे देखील फॉलिंग स्वीप, बॉल जाईल लॉंग लेग, सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. संग संग झुमलो
धावसंख्या आपण पाहतो इथे 52 धावा झाल्यात. 4 बॅटर बाद आहेत. मंगेशांच्या बॅटमधून आलेला निर्णायक चौकार आहे. इथे मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. इथे झेल निसटलाय परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. ज्याप्रमाणे मंगेशांना जीवदान मिळतंय हे जीवदान कदाचित महागात पडू शकतंय परंतु जयेश यांची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 4 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. काय गोलंदाजी केली आहे. पैसा वसूल. आता इथून पुढे हा बॉलरने जर विकेट घेतल्या हा दादा धनकोडे आणि रामदासजी धनकोडे यांच्याकडून गोलंदाजांसाठी एक पारितोषिक आलंय जे शेवटचे षटक हाताळणार आहेत ना त्यांच्यासाठी. लागोपाठच्या 3 विकेट्स प्राप्त करा आणि 3 विकेट्स जर प्राप्त केल्या तर 5,000 रुपयांचं पारितोषिक इथे त्यांना प्रदान करण्यात येतील. 5,000 रुपयांचं पारितोषिक. स्ट्राईकला आपण पाहतो इथे प्रवीण यांना आपण पाहतोय जी काल दुःखद घटना घडली. ती दुःखद घटना त्या चेंडू नंतर मी तुमच्यापर्यंत येईल. इथे प्रवीण यांच्या बॅटमधून बॉल जाईल डीप फाईन लेग सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद. आता जे डोक्याला हात लावून घेण्याचाच वेळ आहे. प्रवीण आपण पाहतो जे मैदानामध्ये सज्ज आहेत. कालच त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं आणि आज ते आपल्या संघासाठी मैदानामध्ये हजर आहेत आणि लढतायत. लढावे लागेल. पुन्हा एकदा इथे शॉर्ट अंपूल क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आहे. सिंगल इथे प्राप्त केली जाईल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 59 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 17. आता हा 17चा खतरा नक्की कोणाला होईल. 4 चेंडूंमध्ये 17. बोल नाही सकता मी बोलतो म्हणजे 59 धावा झाल्यात. 4 मध्ये 17 धावांची गरज. इथे देखील निर्धाव टाट. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. लागोपाठचे 3 षटकार खेळावे लागतील. मंगेश स्वतःला तयार करतात. मी मारू शकतो. माझ्यामध्ये ती ताकद आहे आणि ती ताकद आता सर्वत्रित्या इथे पणाला लावावी लागेल. 3 मध्ये 17. इथे पुढे इथे त्रिफळ बाट खराब चेंडूवरती मंगेश बाट वाजवा गाणं. आता मात्र इथे नाही अजून जाऊ नका प्रेक्षक. आपण उठूच नका. अजून एक मोठी मॅच आहे. ज्याप्रमाणे 2 वाघ मैदानामध्ये झुंजतात ना ज्या 2 टीम आहेत त्याचप्रमाणे तिथे वाघिणी तयार आहेत पुढच्या मॅच साठी आणि ते वाट पाहत आहेत कधी आम्ही मैदानामध्ये उतरतोय आणि आम्ही विजय पताका इथे मिरवतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 17 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. होऊ शकतात गोलंदाजांवरती परंतु गोलंदाज तितकेच हुशार आहेत. संघाचे संगणक सतीश सर. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. इथे देखील चेंडू ऑन साइडला जेमतेम 1 अथवा 2 अथवा चौकार मिळेल. यस एकच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव इथे अपूर्ण असेल. बॅटर बाद धाव बाद. विकेटचं पतन.
आपण इथे पाहू शकता मोहित 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 आता मोहित इथे मैदानामध्ये आलेत. वैयक्तिक पारितोषिका अशी स्वीकारली जाणार नाहीत. अशी पारितोषिका स्वीकारली जाणार नाहीत. हा असं होऊ शकतं. काय देणाऱ्याने पण अशा पद्धतीने मध्ये द्यायचं की समोरच्याला ते ओझं पेललं नाही पाहिजे. नाही मग ती नाही होईल. चला चला खेळा लवकर. हे मेगा फायनलची तयारी आहे. जिंकल्यानंतरची एक चेंडू आणि इथे गंगा ॲग्रोपॉलिस या पर्वाचा मानकरी